आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. आज 18 जुलै जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी, तर 1 ऑगस्टला त्यांची जयंती आहे. या थोर महापुरुषाला आदर्श मानून त्यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त सर्वश्रेष्ठ गुरु असलेल्या पुस्तकांना आणि वाचनाला जवळ करूयात. येथील लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार दीपकभाऊ पायगुडे यांच्या संकल्पनेतून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दलित स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात या पुस्तक चळवळीच्या विशेष मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी संघाचे माजी संघप्रमुख दादासाहेब सोनवणे, विद्यमान संघप्रमुख राजू धडे, माजी महासचिव संजय केंद्रे, ज्येष्ठ लेखक 5 वेळा PhD पदवी प्रदान असलेले डॉक्टर राम आबने, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक विलास खरात, माजी आमदार लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपकभाऊ पायगुडे, पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब भामरे, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे माजी सचिव अनिल हतागळे, शौर्य करिअर अकॅडमीचे हरिदास भिशे, बांधकाम व्यावसायिक हनुमंत कांबळे, सेवानिवृत्त अधिकारी विजयकुमार कांबळे, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, शासकीय समितीचे सदस्य सुनील खंडाळे, निलेश वाघमारे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी जनार्दन वाघमारे, लहुजी शक्ती सेनेचे प्रसिद्धी प्रमुख नितीन दोडके, सुजित रणदिवे आणि 7 मराठी न्यूजचे संपादक धनराज खंडाळे इत्यादी प्रमुखांच्या साक्षीने या वाचन चळवळीचा बळ देण्यासाठी लोकसेवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष माजी आमदार दीपकभाऊ पायगुडे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या वाचन चळवळीस प्रारंभ करण्यात आला. याविषयीचा खास ग्राउंड रिपोर्ट आपल्यासाठी. ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज, पुणे. नगरसेवक झालो, आमदार झालो, पण नंतर जेव्हा कळायला लागलं, वेळ मिळायला लागला, वाचायचा छंद लागला आणि वाचाल तर वाचाल, म्हणजे आपण पुस्तकासमोर नतमस्तक झालं तर जग आपल्या समोर नतमस्तक झालं. पुस्तकाचं महत्व, वाचनाचं महत्व आपल्याला आयुष्य कधी आहे उद्या आपण असू नसू माहिती नाही राहणे सर दादासाहेब काय आहे. परंतु जो क्षण मिळेल तो समाजासाठी तानाजीराव द्यायचं ठरवलं पाहिजे. आणि आम्ही महात्मा फुले असतील, आंबेडकर असतील, त्याच्याबरोबर शिवाजी महाराज असतील, तर शिवाजी महाराजांसाठी सुद्धा आम्ही 1 लाख मुलांना रायगडावर घ्यायचं, तिथं माती कपाळाला लावायची, काहीतरी संकल्प करायचा की मी निर्व्यसनी राहील, मी माझ्या आई वडिलांची सेवा करेल. जसं आज अण्णाभाऊंची पुण्यतिथी आहे, पण आज काय आपण संकल्प करणार आहे. जोपर्यंत आपण मनाशी ठरवत नाही तोपर्यंत आपल्या हातात काम होत. आपण पेटून उठलं पाहिजे, आपण पेटून उठलं पाहिजे. मगाशी ते कविता म्हणत होती इथं जेलमध्ये आलेले, पण त्यांनी ते खाली वागायचे, पण ह्याच्यावर काय लिहिलेलंच नव्हतं. पण मला वाटायचं की वाचून लिहिलं. तर मला सांगायचा हेतू काय माहितीये का, की मी माईक एवढ्यासाठी हातात घेतलाय की हा कार्यक्रम नाही आजचा चळवळ, ही आपल्याला चळवळ करायची. जयंतीला पुण्यतिथीला तर लोक जमतीलच, हो का. आपली जयंती पुण्यतिथी कोण साजरी करणार नाही, पण आपण त्या महापुरुषांची का करतो, तर त्यांनी समाजासाठी झटले, समर्पण केलं. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की वर्षभर जरी पुस्तकं गोळा केली आपण आणि काही कालांतराने मी दादासाहेबांशी बोललो होतो की 18 तारखेला आज पुण्यतिथी आहे आणि 1 तारखेला जयंती. त्या काळामध्ये ज्याला जे हवंय चांगलं पुस्तक ते त्यांनी घेऊन जावं आणि त्याचं आयुष्य सुधारावं, तो आतून पेटून उठावं, त्याला चांगलं वाईट काय ते कळावं. आपण काय करतोय माहिती का, धावतोय आणि कुणाला पावत नाही. आपल्याकडं जो वेळ आहे तो वेळ नेमका कुठल्या कारणासाठी वापरला पाहिजे. आता आम्ही इथं सगळे जरी बसलो आहे, उद्या निरोप आला बाळासाहेब की पायगुडे गेले, दुःखद निधन झालं, तर निधन म्हणजे काय म्हणतो आपण, निधन जाताना काय धन घेऊन जात नाही, बरोबर आहे. तसं गेल्यावर आपल्याला स्मशानभूमीमध्ये बांधतात आणि सोडतात. तर मला हेच सांगायचं, दादासाहेब गंभीर बोलतोय, महत्वाचं बोलतोय की जन्माला येताना आपण रडतो, पण जाताना लोक रडली पाहिजे. आपण नुसतं काय नाही तर कामच करत नाही हो, नुसतं मला माझं नाव
लागेल, मला काय मिळेल, ही भावना सोडून मला समाजासाठी काय करता येईल, या समाजासाठी देणं लागलंय. तर मला या समाजाला, या माझ्या देशाला, माझ्या राज्याला मला काय देता येईल. आपणच जे पूल बांधतोय, भिंती बांधतोय, त्या भिंती कशा तोडता येईल, आपल्याला चांगलं काय करता येईल. तर मुद्दा असा आहे दादासाहेब की तुमच्या नेतृत्वाखाली आता ही पुस्तकं दिलेली आहेत. याचं तुम्ही कसं करायचं, आता इथं पियुष आहे, सचिन विप्र आहेत आणि स्वप्नील लहान आहे, रमेश जाधव आहे, तर ज्यांना काम करायचा पिंड आहे अशी एक कमिटी केली पाहिजे आणि आपण त्याचं काम करू. बाळासाहेब, आम्ही आता एवढंच म्हणू शकतो, हे धांडे साहेब आहे, मी दादासाहेब आहे, तुम्ही लढा, आम्ही तुमच्या मागे आहे. ही जी तरुण पोरं आहेत त्यांना आपण दिशा दाखवली पाहिजे. नाहीतर ते काम करतायत, धावधाव धावतायत, पण यश कसं मिळवायचं हे त्यांना आपण शिकवलं पाहिजे. यश कसं मिळवायचं हे त्यांना आपण शिकवलं पाहिजे. त्यांनी मोठी स्वप्न बघितली पाहिजेत आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे. बरं का दादासाहेब, 5 PhD केले बघा त्यांनी. हा, तर अशी आपल्या लोकांनी PhD करणं पण सोपं नाहीये. 5 केले, 5 हेच दादासाहेब त्याचं टाळ्या वाजून सगळ्यांनी स्वागत करावं. तर मला तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करायची आहे की व्हॉट्सअपवर अनेक आपल्या लोकांनी मेसेज लिहिले, ते मेसेज समाजापर्यंत कसे जातील. जसं घरामध्ये कपडे आपले बरेच दिवस पडलेले असतात, किंवा आपण एखादं पुस्तक वाचून झालं ते अडगळीत पडतात, तसंच पडून राहण्यापेक्षा ते समाजापर्यंत कसं जाईल हा विचार लोकांपर्यंत. बघा, आजचा काळ आहे, टेक्नॉलॉजी खूप प्रभावी झालेली आहे, तर तो मेसेज आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा जाता येईल. तर माझं असं मत आहे की ललितनी त्याच्या नावाने करावं, धांडे साहेबांनी त्यांच्या नावाने करावं, हातागळे साहेबांनी प्रत्येकाची नावं किंवा त्याच्या मित्र परिवाराची नावं टाकून, खताळ साहेबांचं नाव टाकून त्यांनी त्यांचं करावं. मग मेसेज वाजला की ते म्हणणार कुठं पुस्तक, मला पुस्तक द्यायचं आहे, तो कुठं आणून देऊ, म्हणून हा आपल्याला हे करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असावा. हे एकट्या दुसऱ्याचे नाव नाही. कुठलंही काम तुम्हाला मी सांगू का एकटा दुखता करत नाहीये. तर समजा उद्या पाषाणमध्ये पुस्तकं असतील, एका 2च पुस्तकं आहेत, मग कोण जाणार. पण आपल्याकडे तिथं 2 पुस्तकासाठी जाणारा सुद्धा माणूस आहे, सोमवारकडे असेल तर मी जाईल. तर आपल्याला ही चळवळ करायची आहे, तर ही एका मीटिंग मध्ये होणार नाही. वारंवार ह्याच्यावर चर्चा केली पाहिजे, वारंवार बोललं पाहिजे आणि आम्ही समोरच्याला कशी मदत होईल माझी, असा आपण विचार केला पाहिजे. म्हणून मी माईक हातात घेतलं दादासाहेब. दादासाहेबांनी अख्खं आयुष्य घालवलं. दादासाहेब मला बोलता बोलत होते म्हणजे की जाऊन समाजात जाऊन जागा करणं. कारण आताची परिस्थिती चांगली आहे. आता 70 ते 80% समाज शिकलाय. पूर्वी काय माहितीच नव्हतं. तरी जनजागृतीचं काम यांनी केलेलं आहे. आणि दादासाहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी जी व्याख्यानमाला चालवली ती वर्षानुवर्ष चालवली, 35 वर्ष. तर दादासाहेब, माझी तुम्हाला हीच विनंती, या वास्तूमध्ये तुमच्या ही जी चळवळ आहे पुस्तकांची, ती म्हणजे जयंती पुण्यतिथीला पण आपल्याला पेपरमध्ये आलं पाहिजे की सारसबागेच्या समोर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासमोर रविवारी ह्या वेळेस पुस्तकं वाटप होणार आहे, तुम्हाला पाहिजे त्यांनी येऊन घेऊन जा. सातत्याने आपल्याला लोकांच्या समोर गेलं पाहिजे. नाही तर आपण काय करतो, आता जोपर्यंत हित आहे तोपर्यंत इथलं विचार असतो, बाहेर गेलो की आपण विचार घरात साहेब म्हणणार सीचा फोन आला, कुठे पण लाईट बंद पडली, कुठे काय झालंय, नाही माणूस त्या चक्रामधनं बाहेर पडत नाही. तर आपल्याला एक मनाने ठरवलं पाहिजे. आपण जरी आपल्या मनाचा एक कप्पा, त्या कप्प्यामध्ये माझी ही जबाबदारी आहे, एक संकल्प आहे, तो संकल्प कसा सिद्धीत जाईल असा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. परत एकदा मी दादासाहेबांचं आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. किती लोक जमले त्याला महत्व नाही. 50,000 लोकांची सभा झाली, पण जाताना कोणी काय घेऊन गेलं. आज आपण इथं 25 जरी जमलो ना तर 25,000 करायला वेळ लागणार नाही. पण ती प्रक्रिया हळूहळू आहे. ही प्रक्रिया एका दिवसाची नाहीये. याच्यामध्ये चिकाटी पाठलाग करावा लागेल, न कंटाळता सातत्याला महत्वाचं आहे. एखादा माणूस किती हुशार आहे त्याला महत्व नाही, उपाय नाही, तो किती सातत्याने चिकाटीने ते करतो याला महत्व आहे. परत एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो.
आणि उद्या संध्याकाळी 5:30ला सगळ्यांनी इथं पुतळ्यापाशी जमावं आणि आजपासूनच म्हणजे आज आपण जमलोय 1 तारखेपर्यंत आपल्याला जमायचं, सतत हाच विचार करायचा. तर माझ्यापेक्षा रमेशला चांगलं सुचू शकतं, बाळासाहेबांना सुचू शकतं. जे चांगलं सुचतंय ते लोकांपर्यंत आपण पाठवलं पाहिजे, पोहोचवलं पाहिजे आणि आजची नवीन जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे एवढं